काही वाटा रस्ते शोधण्यासाठी नसतात, त्या स्वतःला शोधण्यासाठी असतात. सह्याद्री नुसतं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. इथले हे बेलाग सुळके आणि आभाळाला भिडणारे कातळकडे आपली ताकद नाही तर आपली जिद्द आजमावत असतात. लोणावळ्याच्या त्या अथांग झाडीत जिथे माणसाचा आवाज विरतो आणि फक्त वाऱ्याचं अस्तित्व उरतं, तिथे उभा आहे हा पाळणा सुळका. पायथ्यापासून शिखरापर्यंतचा हा प्रवास फक्त चढाई नव्हता, तर ते सह्याद्रीच्या काळजाला घातलेलं एक साकडं होतं. जेव्हा आमचा तिरंगा त्या अढळ शिखरावर वाऱ्याशी संवाद साधू लागला, तेव्हा तो फक्त आमचा विजय नव्हता, तर या सह्याद्रीने आम्हाला दिलेल्या प्रेमाची ती एक पावती होती. तयार आहात ना मग सह्याद्रीच्या रांगड्या कुशीतला हा प्रवास अनुभवण्यासाठी? मंडळी सुप्रभात. क्लाइम्बिंगसाठी आपण जे गिरीविराज हायकर्स सोबत आलो आहे त्यातला आज तिसरा दिवस आहे. आता सकाळ झालेली आहे, मस्त गरमागरम कॉफी मिळालेली आहे आपल्याला. अमरदादानी बनवून दिलेली आहे, मस्त कॉफी आहे गरम गरम. काल आपण हा जो सुळका दिसतोय त्याची ही बाजू क्लाइंब केली आपण काल, आणि तिसरा दिवस म्हणण्याचं कारण की पूर्ण 2 दिवस आपल्याला त्या सुळक्यासाठी लागले. तर आज आपण वेगळा सुळका क्लाइंब करणार आहोत, म्हणून आज तिसरा दिवस असं म्हणतोय. आता सगळे उठलेले आहेत मस्त. आता आपला कॉफी नाश्ता होईल. बाकी क्लाइम्बिंगला जे फर्स्ट मॅन सेकंड मॅन जाणार आहेत ते तयारी करतात आणि मग ते निघतील. त्यानंतर थोड्या वेळाने तयारी करून आपण पण निघणार आहोत. तर आपण साधारण तुम्हाला अंदाज असेल आपण कुठे आहोत, आणि तुम्हाला जर आपला आधीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये लिंक देतो आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जरूर बघू शकता. आणि आपण साधारण लोणावळ्यापासून 30 ते 35 किलोमीटर आतमध्ये आहोत. भांबुर्डे म्हणून गाव आहे, त्याच्यापासून पण आतमध्ये 5 किलोमीटर गुटके नावाचं गाव आहे, तिथे आहे. आणि हा जो समूह आहे सुळक्यांचा, हा जो सुळक्यांचा समूह आहे त्याला पाळणा असं म्हणतात. तर व्हिडिओ बघत राहा. आता आपण नुसतं नाश्ता वगैरे करूया. कदाचित नाश्ता बनवण्याची जबाबदारी पण आज आपल्यावर आहे. नाश्ता बनवूया आणि चला व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता नाश्त्याची तयारी करतोय. कांदे वगैरे योगी चहा बनवतोय. तर मंडळी, आपण आता पोहे बनवतोय. सगळ्यांच्या नाश्त्याची सोय चालू आहे. आणि आता इकडे क्लाइंबर पहिले तयार आहेत, पहिली टीम सगळं घेऊन तयार आहेत. त्यांना पोहे द्यायचे आपल्याला, त्यांना आपल्याला पोहे बनवून द्यायचे, त्यामुळे जरा पटापट करायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपले आता पोहे बनवून तयार झालेले आहेत. सगळ्यांनी नाश्ता सुरू केलेला आहे. सुंदर असे पोहे केलेले आहेत. हे बघा, की बातों में अभय जिंदगी. क्या बात आहे. मस्त आले आदित्य. थँक्यू मस्त. थँक्यू. मंडळी, आता आपण क्लाइम्बिंगसाठी निघालो आहे. बरीचशी टीम गेलेली आहे वरती, तिथे मला त्याच्यात नाही दिसणार नाही कदाचित. ते पोचलेले आहेत. आता मयुरेश, मी आणि प्रसाद आम्ही तिघं चाललो आहे मागून. चला तिथे जाऊन बघूया. कालच्यासारखी हालत होते की आज व्यवस्थित करू शकतो. हे बघा म्हणजे तुम्हाला दिसत आहेत का, थोडे थोडे आमचे लोक तिथे आहेत. ते क्लाइम्बिंग चालू आहे, सगळी टीम खाली उभी आहे. चला आपण तिथे जाऊया.
हे बघा मित्रांनो, फर्स्ट मॅन अमरदादा चढतोय, खाली सेकंड मॅन सूरज उभा आहे, त्याच्या मागे हितेश दादा आहे आणि सगळी टीम आपले योगेश दादा, नागपूरचे बाहुबली. अरे फोर्थ मॅन म्हणायचं ना. हो सॉरी, फोर्थ मॅन योगेश दादा. हां, मला फर्स्ट टाइम पदवी भेटलेली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद धन्यवाद तुमचे सर्वांचे धन्यवाद. तो मित्रांनो बघा, आता अमरदादा समिट करतोय. मित्रांनो बघा, अमरदादा आता चढलेला वरती, पूर्ण वर पोचलेला आहे. अभिनंदन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मित्रांनो हे बघा, 10:15 वाजता समिट झालं आणि आता सेकंड मॅन हितेश दादा वरती चालला आहे. तो आधी मारलेले फ्रेंड्स वगैरे काढून घेईल आणि मग वरती जाईल. थर्ड मॅन सूरज चाललाय वरती, क्लाइंब करतोय, तो जुमार करत नाही आहे. तो क्लाइंब करून वरती जाईल, मग एक एक जण त्याच्या मागे जातील. क्लाइंबिंग करून गेलाय तो, जुमारिंग नाही केलंय. इझी इझी. मस्त, कम ऑन, व्हेरी गुड. तर मित्रांनो, आपण आता क्लाइंब करून वर आलेलो आहे. इथे आपल्याला अमोल दादा, प्रसाद, मयुरेश हे पण सगळे वरती आलेले आहेत. आता थोड्या वेळ इथे आपण थांबूया, सगळे थोड्या वेळ इथे आपण थांबूया. अजून योगेश दादा आणि प्रदीप दादा वर आले की मग परत रॅपलिंग चालू होईल. तर हा अजून एक कालच्यापासूनचा हा अजून एक छान एक्सपिरियन्स आहे. नवीन छोटासा क्लाइंब होता, पण करायला मजा आली. अमोल दादा कसं वाटलं? अरे मस्त, म्हणजे एकदम छोटा, मी याला पिल्लू सुका म्हणेन. आणि एकदम पिल्लूसारखा आहे हा, एकदम 15-20 फुटाचाच क्लाइंब आहे फक्त. त्याच्यामुळे एकदम आरामात कोणीही करू शकतं. फक्त तुम्हाला मी एकच सांगेन की डोकं शांत ठेवा तुम्हाला, कारण तुम्ही ज्यावेळेस चढता तुम्ही एकटे असता, त्यावेळेस डिसिजन योग्य तो डिसिजन तुम्हाला घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे येताना डोकं सांभाळून आपल्याला चढायचं आहे वरती. आणि आता तर काय आदित्यचा तुम्ही व्हिडिओ बघताच आहे, पूर्ण हा व्हिडिओ बघा. आणि आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवणार आहे आणि ड्रोन शॉटचा एन्जॉय घ्या. चला. आणि जसं मी कालच्या पण व्हिडिओत सांगितलं होतं, तुम्हाला गिरिविराज हायकर्ससोबत यायचं असेल तर नक्की जॉईन व्हा. पण अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला क्लाइंब करायला मिळेल असं तुम्ही मनात ठेवू नका. आधी या, बेस कॅम्प कसा तयार करतात, कशी सगळी तयारी असते ते बघा. मग तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल क्लाइम्बिंग सुरू होतं तेव्हा तिथे या, तिथेही कशी तयारी असते, कुठे बोल्ट ठोकावे लागतात, कुठे फ्रेंड ठोकावे लागतात, हे सगळं बघा.
कारण पहिल्याच प्रयत्नात येतात असं काही नाही. मलाही पहिला प्रयत्न मी थिरबी सुळक्याला केला होता गिरिविराज हायकर्ससोबत, तेव्हा मलाही जमलं नव्हतं. काल मी इथे जेव्हा पाळण्या सुळक्याला आलो आहे गिरिविराज हायकर्ससोबत, तेव्हा तिथे मला जमलं करायला. आणि आजचा हा दुसरा सुळका, तर इथेही बऱ्यापैकी जमलं आहे. अजून थोडी गडबड होती आहे, पण हळूहळू प्रॅक्टिसनी ते येईल. तर तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर नक्की गिरिविराज हायकर्ससोबत जॉईन व्हा. आपण आता आहोत पाळणा सुळका. काल 2 दिवस झाले आपण इथेच आहोत या परिसरात. आणि आज आहे 26 जानेवारी. तर 26 जानेवारीच्या निमित्ताने गिरिविराज हायकर्स नेहमी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुळक्यांवर आरोहण करून झेंडा फडकवत असते, भारताचा तिरंगा फडकवत असते. त्याप्रमाणे काल आम्ही 25 जानेवारीला तुम्हाला दाखवतो. हा जो सुळका दिसतोय तुम्हाला, हा सुळका, या सुळक्याच्या त्या बाजूने आम्ही दुसऱ्या बाजूने आम्ही क्लाइंब केलं. आणि आज आम्ही ह्या आत्ता ज्या सुळक्यावर उभे आहोत इथे आम्ही क्लाइंब केलेलं आहे. आणि सगळ्यांनी ही जवळजवळ तुम्हाला टीम दिसत असेल थोडीफार, तर हे असे एवढे सगळेजण होतो आणि सगळ्यांनी मिळून क्लाइंब केलेलं आहे. तर आता आम्ही इथून खाली उतरायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर पाठीमागची बाजू दिसत असेल, हा डोंगर इथे आडवा येतोय, पण याच्या मागे घनगड, त्याच्यात पुढे तैलबैला असे 2 किल्ले आहेत. त्याचप्रमाणे इकडे सुधागड वगैरे असे किल्ले आहेत सगळे. तर हा वरून एक सुंदर असा नजारा दिसतोय, बघून घ्या. तर मित्रांनो, आता आपण रॅपलिंगला सुरुवात करूया. खाली जाऊ आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. मित्रांनो, आता आपण रॅपलिंग करून खाली आलेलो आहोत आणि अजून काही सदस्य उतरत आहेत, तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. प्रदीपदादा सगळ्यात वरती, अजून तो खाली येईल. सगळं वाइंडअप करतो आहे तिथे खाली. हितेश दादा उभा आहे. आणि मग आता आम्ही बेस कॅम्पला चाललो आहे. बेस कॅम्पला जाऊ, तिथे सगळं सामान पॅक करू, जेवण करू आणि मग परतीच्या प्रवासाला लागू. चला बेस कॅम्पला जाऊया आता. तर मित्रांनो, जसं मी नवीन आहे या सगळ्या ह्याच्यात,
क्लाइम्बिंग वगैरे. त्याचसोबत मयुरेश आहे, त्याचा पण हा पहिलाच क्लाइंब आहे. तर मयुरेश, कसा एक्सपिरियन्स होता? मस्त होता. मला पहिलं वाटलं मी घाबरून करत होतो, पण मला भीती वाटली थोडं वरती गेल्यानंतर. पण थोडं एक नंतर मोमेंटम भेटला आणि सगळे एक्सपर्ट लोक ते प्रदीप काका इथे सगळं सांगत होते, त्यामुळे थोडं हळूहळू आम्ही गेलो वरती. ओके, थँक्यू. प्रसाद, तुझा कसा होता? याचाही आज पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तुला कसं वाटलं येऊन? हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आता मी जसं दादांनी मला प्रॅक्टिस करायला लावली होती थोडी झाडाच्या रोपली, पण तरी पण मनात भीती होती की जाईल का नाही वरती, कुठं अडकून बसेल. कारण की दादांनी आधी सांगितलं जर तुम्ही वरती गेले तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, ते तुम्ही खाली या नाही तर वरती जा, दोन्हीपैकी एकच ऑप्शन होता. पण तरी दादांच्या इन्स्ट्रक्शननुसार आम्ही गेलो वरती, काही भीती वाटली नाही. हा पहिलाच एक्सपिरियन्स होता, खूप बढियाचा, चांगला झाला. थँक्यू. परत येणार का? परत येणार, खूप नक्की. ओके, चला. मित्रांनो, हा जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय 3 दगड एकावर एक रचून ठेवलेत. गिर्यारोहणाच्या भाषेत याला केन असं म्हणतात. तर याचा उपयोग काय असतो? जेव्हा नवीन ठिकाणी आपण जातोय, जिथे रस्ता नीट नसतो, पायवाट नसते, त्या ठिकाणी पहिली येणारी टीम किंवा जे कोणी पुढे येतात ते असे केन रचून ठेवतात एकावर एक दगड, जेणेकरून मागून येणाऱ्यांना समजून येतं की या रस्त्याने आपल्याला जायचं आहे, म्हणजे रस्ता चुकण्याची भीती नसते. आता काल आम्ही जरी परवा आलेलो असलो तरी काल आमचे काही मेंबर आले, तर कोणी रात्री आले, तर ह्या मार्किंगवरनं असे जे केन आहेत ह्या केनवरनं त्यांनाही बरोबर रस्ता सापडला आणि ते बेस कॅम्पपर्यंत आले. तर प्रदीपदादांनी येताना हे असे केन तयार करून ठेवलेत. तर मित्रांनो, आपण आता बेस कॅम्पला आलेलो आहे. किरण सर आणि प्रवीण दादा सगळं पॅकिंग करायच्या मागे लागलेले आहेत. आता आपण त्यांना थोडी मदत करूया. तर मित्रांनो, हे बघा सगळ्यांचं आता पॅकिंग चालू आहे. अमरदादा रोप कॉईल करतो म्हणजे नीट फिक्स करून ठेवतो, जेणेकरून प्रवासात ती सुटायला नको, त्याला व्यवस्थित गाठ. सगळ्यात महत्वाचं काम मी करतोय. आणि इकडे प्रदीप दादा आमचं जेवण गरम करतोय. याच्याशिवाय काम पुढे जाणार नाही. रसद मिळाली तरच आपला पुढचा प्रवास होईल. भाजी करते. हे बघा मित्रांनो, काकांनी मस्त मसुराची उसळ बनवलेली आहे, भाकरी आहे ज्वारीची आणि भात आहे. तर आता मस्त जेवूया आणि आता इथून निघूया. 3 दिवसाचा मुक्काम आपला संपत आलेला आहे. चला, जेवणं होत आलेली आहेत, सगळे जरा रिलॅक्स मूडमध्ये. अमोल दादा बघा आता वाइंड अप चालू आहे. टाकू इक्विपमेंट, टेबल गव्हर्नमेंटच हो, दिली. हे बघा हे सगळे इक्विपमेंट्स, आता हे सगळं पॅकिंग होणार, खांद्यांवर घ्यायचं बॅगांमध्ये, हे जे तुमचे पक्ष नाही का, आणि मग निघायचं. मंडळी सगळं पॅकअप झालेलं आहे. आता आम्ही निघतो इथून आता आम्ही खाली गुटके गावात जाऊ, तिथे आमच्या गाड्या आहेत, त्या गाड्या घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. बघा सगळे तयार झालेत निघायला, सगळे बॅग घेतल्या. चला, तर आत्तापुरता तुमचा निरोप घेतो, आता खाली जाऊ. तर तुम्हाला हा 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला, बाय बाय. पाऊले घराकडे वळत असली तरी मन मात्र या कड्यांमध्येच रेंगाळते. सह्याद्रीने आम्हाला पुन्हा एकदा बरंच काही शिकवलं. ही वाट इथे संपत नाही, तर ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. कारण जोपर्यंत हे गडकोट आहेत, जोपर्यंत हे बेलाग सुळके आहेत, तोपर्यंत आमची ही भटकंती अशीच सुरू राहील. पुन्हा भेटू सह्याद्रीच्या अशाच एका नवीन वळणावर. तोपर्यंत जय शिवराय.